नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेत आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती झाली आहे. ती जुनी, वेळखाऊ आणि किचकट कागदपत्रांची पद्धत आता अक्षरशः इतिहास जमा झाली आहे. ई-मोजणी व्हर्जन 2.0 मुळे ही संपूर्ण प्रक्रिया किती सोपी, जलद आणि 100% पारदर्शक झाली आहे हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण या नवीन प्रणालीच्या मुळाशी जाऊया. ही ई-मोजणी व्हर्जन 2.0 भानगड आहे तरी काय? कोणतीही नवीन सरकारी व्यवस्था किंवा तंत्रज्ञान समजून घेण्याआधी त्याचा मूळ उद्देश काय आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं. चला तर मग हे नेमकं काय आहे ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर ई-मोजणी व्हर्जन 2.0 ही एक अत्यंत प्रगत अशी ऑनलाईन प्रणाली आहे. आता जुन्या फायली आणि कागदपत्रांची जागा या एका मध्यवर्ती डिजिटल प्लॅटफॉर्मने घेतली आहे. म्हणजे पहा, आता जमिनीच्या मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते शुल्क भरण्यापर्यंत सगळं काही एका क्लिकवर आले. आणि यातला सर्वात मोठा गेम चेंजर म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेली क-प्रत. हा नकाशा म्हणजे केवळ एखादा साधा कागद नाहीये, तर त्यावर अगदी अचूक अक्षांश आणि रेखांश नोंदवलेले असतात. यामुळे प्रक्रियेत अगदी 100% पारदर्शकता राहते. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? या नवीन डिजिटल इंटरफेसचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? आता आपण याच व्यावहारिक आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. ही प्रक्रिया खरंच अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. अगदी 3 सोप्या पायऱ्या आहेत. सुरुवातीला प्रणालीमध्ये स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करायची. त्यानंतर मोजणीचा मुख्य अर्ज ऑनलाईन भरायचा. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची पायरी म्हणजे शासनाच्या ग्रास म्हणजेच GRAS या अधिकृत पेमेंट गेटवे प्रणालीचा वापर करून ऑनलाईन फी भरणे. म्हणजे विचार करा, सरकारी कार्यालयातल्या त्या लांबलचक रांगांमधून कायमची सुटका झालीये. सर्व काम आता थेट घरबसल्या होणार. आता या स्लाईडवरची माहिती खरोखरच लक्ष वेधून घेणारी आहे, कारण यामागील तंत्रज्ञान अगदी भन्नाट आहे. अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर मोजणीच्या तारखेचं वेळापत्रक आपोआप तयार होतं आणि सर्व्हेअरसुद्धा सिस्टमच ठरवते. म्हणजेच इथे मानवी हस्तक्षेपाला किंवा विलंबाला अजिबात जागा नाही. मोजणीसाठी रोवर आणि कोर्स यांसारख्या अत्याधुनिक उपग्रह आधारित उपकरणांचा वापर केला जातो. यामुळे जमिनीवरच्या प्रत्यक्ष वहिवाटेचे अत्यंत अचूक अक्षांश रेखांश मिळतात आणि तो अंतिम नकाशा थेट GIS प्रणालीमध्ये अगदी सुरक्षितपणे अपलोड केला जातो. बरं, ही प्रणाली अचूकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. जागेवरची जी प्रत्यक्ष स्थिती आहे तिची तयार झालेल्या डिजिटल नकाशासोबत अत्यंत बारकाईने पडताळणी केली जाते. केवळ ढोबळमानाने किंवा अंदाजारे मोजमाप न करता रिअल टाईम डेटा तपासून पाहिल्यामुळे मिळणाऱ्या नोंदी आणि अंतिम नकाशा पूर्णपणे निर्दोष असल्याची खात्री मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच अचूकतेमुळे भविष्यात जमिनीवरून होणारे वाद टाळायला खूप मोठी मदत होणार आहे. आता या संपूर्ण प्रवासातला संवाद आणि पारदर्शकता कशी आहे ते पाहूया. अर्ज केल्यापासून ते अगदी शेवटचा नकाशा मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर SMS द्वारे नियमित अपडेट्स मिळतात. या सततच्या माहितीमुळे मनात कोणतीही धाकधूक राहत नाही किंवा कार्यालयात सतत चक्करा मारण्याची वेळही येत नाही. आणि सर्वात शेवटचा आनंदाचा टप्पा म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेली ती क-प्रत थेट घरबसल्या डाउनलोड करता येणे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पारदर्शकता अगदी चोख पाळली गेली आहे. तर मग या संपूर्ण अत्याधुनिक खटाटोपाचा अंतिम उद्देश काय आहे? याचं उत्तर स्लाईडवर दिलेल्या या एका वाक्यात दडलंय: अधिकार अभिलेखांचे अद्यावतीकरण आणि मिळकतींच्या दस्तावेजांचे सुलभीकरण. मालमत्तेच्या कागदपत्रांचे व्यवस्थापन सोपं करणं आणि जमिनीचे हक्क रेकॉर्ड आधुनिक करणं हाच या डिजिटल ई-मोजणी प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अधिकृत माहितीनुसार वेळ न दवडता आजच ऑनलाईन अर्ज करून त्वरित ई-मोजणी नकाशा मिळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण हे विश्लेषण संपवताना एक विचार नक्की करा. जर जमिनीच्या नोंदींचे आणि मोजणीचे अशा प्रकारे अचूक आणि पारदर्शक डिजिटायझेशन होत असेल, तर भविष्यात जमिनीच्या हद्दींवरून होणारे पिढ्यानपिढ्यांचे वाद कायमचे संपुष्टात येतील का? या डिजिटल क्रांतीमुळे कृषी क्षेत्रातील जमिनीच्या मालकी हक्काचं भविष्य आता खऱ्या अर्थाने सुरक्षित झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.